जुलैचा संपूर्ण महिना जगाच्या प्रत्येक कोपऱ्याला पुरानं झोडपून काढला आणि त्याचंच सत्र आता ऑगस्ट महिन्यातही सुरूच असल्याचं दिसतंय। दुसरीकडे ऑगस्ट सुरू होतो ना होतो तोच भूगर्भातल्या हालचाली वाढलेल्या आहेत। रशियातले अनेक ज्वालामुखी सक्रिय झालेले आहेत। हवामानातले हे एवढे तीव्र बदल का होत आहेत? भूगर्भातल्या हालचाली नेमक्या कशा वाढू लागलेल्या आहेत? पाहूया एक रिव्ह्यू। इटलीमध्ये अद्भुत जलस्तंभ, चीन हाँगकाँगमध्ये पुराचा कहर सुरूच, स्कॉटलंडला वादळी वाऱ्याचा तडाखा, कॅलिफोर्नियात पुन्हा वणवे, रशियात अनेक ज्वालामुखी पुन्हा सक्रिय। रविवारी इटलीच्या पोरिफ डेल्टावर एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला। इटलीच्या ईशान्य किनाऱ्यावर चक्क 2 जलस्तंभ दिसले। या परिसरात वादळी वाऱ्यानं मोठं धुमशान घातलं होतं। इटलीमध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस सुरू आहे। तापमानात घट झाल्यानं बर्फवृष्टीही होतीये, तर काही भागात गारपीटही झालीये। मात्र रविवारी वातावरणाचा एक दुर्मिळ नजारा पाहायला मिळाला। युरोपमध्ये वादळी वाऱ्यादरम्यान पाण्याचं हे वावटळ तयार झालं, त्याला जलस्तंभ म्हटलं जातं। युरोपच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार युरोपमध्ये दरवर्षी सुमारे 500 वेळा तरी असे हे जलस्तंभ तयार होत असतात। जलस्तंभ म्हणजे सोप्या शब्दांत पाण्याची वावटळ। समुद्र किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर जोरदार वादळी वाऱ्यांमुळे तयार होणारी ही स्थिती आहे। समुद्राच्या पृष्ठभागावर जोरदार वारे आदळतात। समुद्राच्या पृष्ठभागावर हवेचा कमी दाब तयार होतो। वारे चक्राकार फिरू लागतात। वाऱ्यांसह पाणीही वर उचललं जातं। ते नळीच्या रूपात फिरत वरच्या दिशेनं सरकतं। हे जलस्तंभ किंवा पाण्याची वावटळ काही मिनिटं किंवा काही तास टिकतात। त्यांची उंची काही मीटर ते किलोमीटर पर्यंत असू शकते। दरम्यान युरोपमध्ये अनेक ठिकाणी सध्या हवामान तीव्रतेनं बदलतंय। युरोपच्याच एका टोकावर असलेल्या इंग्लंड आणि स्कॉटलंडला फ्लोरिस वादळानं झोडपून काढलं। इंग्लंडच्या हवामान विभागानं फ्लोरिस वादळासाठी अंबर वाऱ्यांचा इशारा दिलाय। थोडक्यात या वादळामुळे वित्त आणि जीवितहानीचीही शक्यता वर्तवण्यात आली। समुद्रकिनारी उंच लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली। त्यामुळे स्कॉटलंडमध्ये सोमवारी ट्रेन्स रद्द करण्यात आल्या, उद्यानही बंद करण्यात आली, तर नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसंच काही ठिकाणी झाडंही कोसळली, विद्युत पोलचंही त्यामुळे नुकसान झालं। ताशी 145 किलोमीटर वेगानं वारे वाहत असल्यानं काही ठिकाणी झाडं रेल्वे लाईनच्या विद्युत तारांवर कोसळले। त्यामुळे ओव्हरहेड वायर्सचं बरंच नुकसान झालं, अशी माहिती स्कॉटलंडच्या रेल्वे विभागानं दिली आहे। तर 22,000 मालमत्ता अंधारात बुडाल्या। काही ठिकाणी तर मोबाईल घरही उडून गेल्याचं वृत्त आहे। या वादळी वाऱ्याचा फटका पर्यटकांनाही बसला। एडिनबर्ग फ्रिंज आणि इतर महोत्सवांसाठी दाखल झालेल्या पर्यटकांना वादळी वाऱ्यामुळे त्यांचे अनेक बेत रद्द करावे लागले। या फ्लोरिस वादळाचा तडाखा उत्तर आयर्लंड, वेल्स आणि उत्तर इंग्लंडलाही बसला। दुसरीकडे लीड्समध्ये या वादळाचे परिणाम दिसले। लीड्सच्या ब्रॅडफोर्ड विमानतळावर उतरत असताना विमानानं जोरदार हेलकावे खाल्ले, त्यामुळे काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र पायलटनं मोठ्या कौशल्याने आणि प्रयत्नांनी जेट 2 विमान धावपट्टीवर उतरवलं। तर कोसोवो या छोट्याशा युरोपीय देशातही मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला। 4ही बाजूंनी जमिनीनं वेढलेला हा देश आहे। कोसोवोमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली। काही ठिकाणी गारपीटही झाली। पुरामुळे सगळे रस्ते जलमय झाले होते। ब्रेझोविका, एंजेलिन, फेरिझॅज आणि डाकोविकामध्येही पूरस्थिती निर्माण झाली। या पुराच्या पाण्यात अनेक वाहनं अडकून पडली होती। तर संपूर्ण जुलै महिन्यात अनेक वादळांचा तडाखा सहन करणारा चीन आणि हाँगकाँगलाही ऑगस्टमध्येही वादळी वाऱ्यांनी झोडपून काढलंय। हाँगकाँगमध्ये मंगळवारी जोरदार वादळानं धडक दिली। वादळासह मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला। शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली। अनेक सरकारी सेवा स्थगित करण्यात आल्या। पुराच्या पाण्यात अनेक वाहनं अडकली, तर नागरिकांनाही गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत होती, अशी दृश्य तिथल्या स्थानिक वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आली। हाँगकाँग सरकारच्या हवामान विभागानं तर हा मौसमी वातावरणाचा परिणाम असल्याचं सांगितलंय। मंगळवारसाठी हाँगकाँगमध्ये ब्लॅक स्टॉर्मचा इशारा देण्यात आला, म्हणजेच अतिमुसळधार पाऊस आणि भीषण वादळाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान या वादळामुळे कोणत्याही जीवितहानीचं वृत्त मात्र नाही। तर चीनच्या गुआंगडोंग प्रांतालाही मुसळधार पावसानं झोडपून काढलं। सोमवारी झाओकिंगमध्ये तर 5 तासांत सुमारे 213 मिलीमीटर पाऊस पडला। त्यामुळे रस्त्यांना काही तासांतच नद्यांचं स्वरूप आलं। गुआंगडोंग प्रांताला जुलै महिन्यातही मुसळधार पावसाचा फटका बसला होता। ऑगस्टमध्ये पुरापासून या प्रांताला काही दिलासा मिळालेला नाही असंच दिसतंय। तर इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे जकार्ताजवळील सिपिनांग मुआरा स्पिलवेमध्ये संतर नदीला पूर आला। या पुरामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झालाय। आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून
पुराच्या पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न करण्यात आले। दरम्यान 2 ऑगस्ट 2025 पर्यंत इंडोनेशियाला तब्बल 2000 आपत्तींनी तडाखा दिल्याची माहिती देण्यात आली आहे। यावर्षी इंडोनेशियामध्ये 2072 नैसर्गिक आपत्ती घडल्या। यात बहुतांश पूर, मुसळधार पाऊस, भूस्खलन या घटनांचा समावेश आहे। या दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 301 नागरिकांचा मृत्यू झाला, तर 45 लाख नागरिकांना नुकसान सहन करावं लागलंय। अनेक घरं, शाळा, पूल यांचं नुकसान झालंय। युरोप आशिया खंडात पावसानं कहर केलेला असताना तिथं अमेरिकेत मात्र कोरड्या हवामानामुळे कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा वणवे पेटू लागले। लॉस पाद्रेस राष्ट्रीय वनसंपत्तीला या वणव्यांचा अधिक धोका आहे। आग इतकी वेगानं पसरतीये की शेकडो घरांनाही आगीचा धोका निर्माण झालाय। त्यामुळे अनेक नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय। मध्य कॅलिफोर्नियात ही आग लागलीय। या आगीत 3 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे। तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गिफोर्ड आगीमुळे सॅन्टा बार्बरा आणि सॅन लुईस ओबिस्पो काउंटीमध्ये सुमारे 100 स्क्वेअर मैलांवर नुकसान पाहायला मिळतंय। सॅन्टा मारिया आणि बेकर्सफील्डपर्यंत ही आग फोफावली आहे। आग विझवण्यासाठी हजारोहून अधिक जवान कार्यरत आहे। कोरड्या हवामानाबरोबरच वाऱ्यांमुळे ही आग अधिक भडकतीये। शिवाय याच कारणांमुळे आग विझवण्यात अडचणीही येत आहे। अमेरिका आगीनं धुमसत असताना पृथ्वीच्या दुसऱ्या टोकावर वेगळंच वातावरण आहे। ऑस्ट्रेलियामध्ये सोमवारी देखील बर्फवृष्टी आणि पावसानं हजेरी लावली। न्यू साऊथ वेल्स राज्यात बर्फवृष्टीमुळे विद्युत पुरवठाही खंडित झाला। राज्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली। गेल्या 10 वर्षांत अशी बर्फवृष्टी झाली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे। या हवामानामुळे राज्यातील उत्तर किनाऱ्यावरील भागात अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर परिसरात पुराचा इशाराही देण्यात आला। ऑस्ट्रेलियात 10 वर्षांनंतर बर्फवृष्टी झाली, तर रशियात गेल्या कित्येक शतकांनंतर ज्वालामुखी सक्रिय होऊ लागले। कामचत्का पेनिन्सुलामध्ये 30 जुलैनंतर अनेक भूकंप झाले। 30 जुलैला 8.8 तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर रविवारी 7 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला। त्यानंतर पुन्हा सोमवारी आणि मंगळवारी देखील भूकंपाचे अनेक धक्के जाणवले। सुमारे 126 धक्क्यांनंतर कामचत्कामधील कुरिल बेटांवरील अनेक ज्वालामुखी सक्रिय झाले। क्रशेनिकोव ज्वालामुखी तर 600 वर्षांनंतर सक्रिय झाला। रविवारपासून या ज्वालामुखीत 2दा स्फोट नोंदवण्यात आले। त्यातून 5 ते 6 किलोमीटरपर्यंत राख वर उसळतीये, तर क्लुचेव्स्की ज्वालामुखीतही आता स्फोट होऊ लागले। सोमवारी या ज्वालामुखीत पहिला स्फोट नोंदवला गेला। राखेबरोबरच त्यातून लावाही बाहेर पडत असल्याचं दिसलं। 1737 नंतर पहिल्यांदाच या ज्वालामुखीचा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे, तर इतरही अनेक छोटे मोठे ज्वालामुखी सक्रिय झाले। मुत्नोवस्कीमध्ये थर्मल घडामोडी तीव्र झाल्यात। क्रशेनिकोवचा उद्रेक होतोच आहे। क्लुचेव्स्कीमधूनही तीव्र स्वरूपात लावा बाहेर पडतोय। या लावा प्रवाहामुळे पेट्रोपाव्लोव्स्क कामचत्का महामार्गाला धोका निर्माण होऊ शकतोय। तसंच बोगदानोव्हिच हिमनदी देखील वितळू शकते। या परिस्थितीवर सध्या कामचत्का परिसरातील जिओफिजिकल सर्व्हे संस्थेचं लक्ष आहे। या संस्थेकडून वेळोवेळी ताजी माहिती दिली जाते। एकूणच जगभरातच या हवामानातील तीव्र बदल आणि भूगर्भीय हालचालींमुळे हवामान तज्ज्ञांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।